जिथे दूर दूर पर्यंत उत्पन्नाचं साधन नाही आणि जिथे दिसेल तिथे जंगलच जंगल, अशा गोस्ता तालुका मनोरा जिल्हा वाशिम येथील सौ छायाताई पवार यांनी जंगलात मिळणारे धावंड डिंक यालाच आपल्या उत्पन्नाचं साधन बनवलं। डिंक घेऊन आम्ही ते फिल्टर मशीन मध्ये फिल्टर करून वाळू घालून आणि ते व्यापाऱ्याला विकत होतो। त्याच्यामधून आम्ही ड्राय मशीन, वजन काटा, पॅकिंग मशीन खरेदी केली। वजन काटा, पॅकिंग मशीन, ड्राय मशीन हे घेऊन आम्हाला त्याच्यामधून फायदा मिळाला। जास्त दिवसाचा व्यवसाय नसतो, उन्हाळ्यात आमचा गाव जंगली भाग आहे म्हणून आम्हाला तो 3 महिन्यांचा 4 महिन्यांचा तो कालावधी आहे डिंकाचा, की आमच्या गावातनी जास्त जंगली भाग आहे, ओलीत जास्त नाही आहे। आमच्या महिला ऊस कापण्याला जातात, ऊसावर जातात। दूर जंगलात जीवाची पर्वा न करता जंगली पशु पक्षी आणि इतर घातक गोष्टींचा सामना करत त्या डिंक जमा करतात। राहिलेल्या महिला आमच्या डिंक घेतात। डिंकावर एवढा फायदा आहे, पण जंगलांना फिरता वेळेस आम्हाला वाघाची भीती आहे, डुकराची भीती आहे, लांडग्याची भीती आहे, महिलांना खूप चोराची भीती आहे, महिलांना खूप भीती आहे, कारण की जंगल खूप मोठं आहे। ते भीतीतून आमची महिला 300, 350, 250 असा रोज पडते, म्हणून आमचा डिंकाचा व्यवसाय आम्ही चालू केला। चांगलं फिल्टर करून समोरच्या व्यापाऱ्याला 390 रुपये किलोनं डिंक विकतो। आणि आमच्या ग्रामीण भागातला जे डिंकला जातात ना, झाडावर जातात, झाडावर ते डिंक त्यांची छुरी असते काढाची, ते छुरीने ते डिंक काढतात। 7 वाजता जाते, संध्याकाळी 7 वाजता येते सर। डिंक आणून विकून तिचं घर परपंच चालू शकते। डिंक म्हणलं तर रोजगार आहे। एका महिन्यात आम्ही जास्तीत जास्त 1.5 क्विंटलचा उलाढाल करतो। दर महिन्याला 35-40 हजाराचा उलाढाल चालू असते। जेव्हा उमेद अभियानात नव्हतो तेव्हा आमची परिस्थिती खूप खराब होती। रुपये कशाला म्हणते हे पण सुद्धा माहित नव्हतं, महिलांचा अधिकार काय आहे हे पण आम्हाला सुद्धा माहित नव्हतं। जेव्हा आम्ही उमेद अभियानामध्ये गेलो तेव्हा आम्हाला आमचा अधिकार समजलं, आम्हाला व्यवसाय समजलं कसं करायचं। आम्हाला उमेद अभियानानं व्यवहार शिकवलं। आज जर लाखानं 5-5 लाखानं व्यवहार करतो उमेद अभियानाच्या माध्यमातूनच करत आहोत। आणि उमेद अभियान आहे म्हणूनच आम्ही आहो सर, नाहीतर आम्ही महिला 50 रुपये 100 रुपये रोजावर काम करणाऱ्या महिला आहोत। कारण की उमेद अभियानाचा हा फायदाच तसा आहे। आई बाबांना एवढं शिकवलं नसेल तेवढं उमेद अभियानानं शिकवलेलं आहे।